नमस्ते फ्रेंड्स. कधी विचार केला आहे का? आपल्या आरोग्याचा खरा गुपित आपल्याच घरात लपून बसलेला आहे आणि त्या गुपितचं नाव आहे साधा गरम पाणी. होय, हेच ते न बोलणारं औषध जे आपल्याला रोज सांगतं, थांब एक क्षण आणि स्वतःकडे बघ. जेव्हा सकाळी सूर्य उगवतो तेव्हा आपल्या शरीराला गरज असते नव्या ऊर्जाची, स्वच्छतेची आणि संतुलनाची. आणि ती सुरुवात होते एक उबदार कपातल्या गरम पाण्याने. आयुर्वेदात सांगितलेलं आहे, उष्ण जलविहार पाचम दीपनीयकम, म्हणजेच गरम पाणी विषारी घटक दूर करते आणि पचनशक्ती जागृत करते. आज आपण उलगडणार आहोत गरम पाण्याचे हे नॅचरोपॅथ आणि आयुर्वेदातले रहस्य. गरम पाणी हे पचनशक्ती वाढवणारे, आमदोष नष्ट करणारे आणि शरीरातील दोष संतुलित करणारी मानली जाते. वजन कमी करण्यास मदत होते. गरम पाणी शरीरातील चरबी वितळून मेटाबॉलिझम वाढतं. लिंबू आणि मध घालून घेतल्यास दुप्पट पटीने फायदा होते. गरम पाणी शरीरातील टॉक्सिन युरिनद्वारे आणि घामाद्वारे बाहेर काढते. हे नैसर्गिक डिटॉक्स आहे. गळ्यात दुखणं, सर्दी होणं किंवा खोकला अशा वेळेस गरम पाणी खूप महत्त्वाचं आहे. गळ्याची खवखव, कोरडेपणा, सर्दीवर आराम देते. गरम पाण्यामध्ये आलं खिसून घालावा. पाणी उकळून घेतल्यावर हळद घालून ते पाणी पिल्याने गळ्यात खवखवणे, कोरडेपणा आणि सर्दीवर आराम मिळते. गरम पाण्याने सांध्यादुखीवरतीही आराम मिळते. जर ताप आलेला असेल तर पूर्ण अंगाला शॉल झाकावा आणि सहन होईल इतका पाणी गरम प्यावा. असे केल्याने घाम येईल आणि ताप कमी होण्यास मदत होईल. आता पाहूया गरम पाणी कसा आणि कधी प्यावा. सकाळी लवकर उठल्यावर रिकाम्या पोटी 1 ग्लास गरम पाणी प्यावा. जेवणानंतरनं 30 मिनिटांनी पाणी प्यावा. थंडीच्या वेळेस पचन बिघडलेला असेल तर दिवसातून 2-3 वेळेस गरम पाणी प्यावा. काही खास टिप्स. आपण गरम पाण्यामध्ये काय घालून कसा प्यावा. आल्याचा गरम पाणी प्यायल्याने पचन सुधारते. गरम पाण्यात हळद मिसळून प्यायल्याने शरीरातील सूज कमी होते. तुळशीचा गरम पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सोपचा गरम पाणी प्यायल्याने शरीरातील वात कमी होते. तशाच सांध्यादुखींवरही आराम मिळते. जर उपवास केलेला असेल त्या दिवशी गरम पाण्यात लिंबू मिसळून गरम पाणी घेतल्यास शरीरात हलकापण वाटू लागते आणि भूक नियंत्रित राहते. कुठल्या आजारावर गरम पाणी टाळावा. पित्त प्रकृती असणाऱ्यांनी जपून पाणी प्यावा. पित्त प्रकृतीच्या व्यक्तीमध्ये अधिक उष्ण असते म्हणून गरम पाण्यामुळे शरीरातील उष्णता आणखी वाढू शकते. त्यावर होणारे परिणाम ॲसिडिटी, अंगाची जळजळ, डोकेदुखी किंवा त्वचावर पुरळंसुद्धा येऊ शकतात. बीपीचा त्रास असेल तर खूप गरम पाणी पिऊ नये. गरम पाण्याने रक्ताचा प्रवाह वाढू शकतो. अशा वेळेस लोकांनी कोमट पाणी प्यावा. अतिशय गरम पाणी टाळावा. ॲसिडिटी रिफ्लेक्शन किंवा GERD गॅस्ट्रोइंटेस्टायनल रिफ्लेक्शन डिसऑर्डर. गरम पाणी काही वेळ अन्ननलिकेच्या स्नायूंना सैल करते. त्यामुळे ॲसिडिटी रिफ्लेक्शन वाढू शकते. अशा लोकांनी कोमट पाणी सावधपणे प्यावा. थायरॉईड असलेल्या व्यक्तीने खूप गरम पाणी प्यायल्यास आधीच सुजलेला घसा अधिक चिघळू शकते. अशा वेळीस फक्त कोमट पाणी योग्य आहे. फ्रेंड्स, गरम पाणी म्हणजेच घराघरातील अमृततुल्य उपाय आहे. त्याचा रोज सराव केल्यास आयुष्यभर निरोगी राहता येतं. गरम पाणी ही साधी पण प्रभावी निसर्ग उपचारातील औषधी पद्धती आहे. याचा योग्य वापर करा आणि आरोग्य सुधारण्यास नक्की करा. तुम्हाला अशीच नैसर्गिक माहिती हवी असल्यास नेचर अँड मीला सबस्क्राईब करा. थँक्यू.